नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव, आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण, अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. नमस्कार. आज आपण गुरुसंवाद या मालिकेअंतर्गत जमलो आहोत आणि आजचा खूप आनंदाचा क्षण आहे. यात आपल्याला दादांचे जावई आणि दादांचे ज्येष्ठ कन्या यांच्याबरोबर गुरुसंवाद साधायला मिळाला. ही खरं म्हणजे दादांचीच कृपा. तर दादांचे जावई अनवरजी कुरेशी आणि त्यांच्या ज्येष्ठ कन्या पद्मा इथं आज आहेत आपल्याबरोबर. आणि आज आपण या आनंद घेऊया की त्यांनी दादांच्या बरोबर जे क्षण व्यतीत केले त्यात ते काय जे सुवर्ण अनुभव असतील ते आपण ऐकूयात. तर मी तुम्हाला विचारतो कुरेशी सर, या मार्गात अनवरभाई म्हणा मला. अनवरभाई, या मार्गात तुम्ही कसे आहात? हा, दादा मला नेहमी अनवरभाईच म्हणून हाक मारायचे. त्याच्यामुळे मग सगळे भक्त लोक मला अनवरभाईच म्हणायचे. चाचा काका कोणी असं मला म्हणलं नाही. अनवरभाई म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळं मी केंद्रावरती कधी पण गेलो की अनवरभाई आलेत, अनवरभाई आले असं करायचं. आणि मी केंद्रावरती जायचो त्यावेळेला मीच एक मुस्लिम होतो की त्या केंद्रावरती मी जायचो आणि यायचो तिथून. तिथं आरत्यांना वगैरे बसायचो, नमस्कार वगैरे करायचो. त्यांची माझी ओळख शाळेमध्ये झालेली होती. यांच्यामुळे मी जायला लागलो केंद्रावरती. त्यांची मैत्री झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की असं असं आमचं केंद्र आहे तिथे ये. मग मी तिथं जायला लागलो. तर आरत्यानं मी बसायचो तिथं आरतीच्या वेळेला आणि दादांच्या मुलाखती असल्या की मग ही मला सांगायची का अशी अशी मुलाखत आहे, तू ये तिथं. मग मी जायचो तिथं, जाऊन बसायचो, भेटायचो. मग दादांना पण नमस्कार वगैरे करायचो. दादांनी मला एकदा नाव विचारलं, मी सांगितलं माझं असं असं नाव आहे. तर असं संपर्क वाढत गेला माझा दादांबरोबर. हा. तर मग नंतर लग्नासाठी मी दादांना विचारलं की असं असं माझं प्रेम आहे यांच्याबरोबर, तर मी लग्न करू का यांच्याशी. तर थोडा विचार करायला लागले. म्हणले बघतो सांगतो म्हणले. नंतर 2-3 दिवसानंतर मला बोलवलं. मी बसलो. मग त्यांनी सगळी माहिती विचारली. सांग ना तू आता. मग मला लागले करा तुम्ही, पण तुमचं लग्न तुम्ही असं करा की जे आदर्शवादी वाटेल. हा भावला भावलीच्या खेळण्या आज मांडला न उद्या मोडला, बरोबर हे आणि सगळे ऍडजस्टमेंट तुला आहे. तुझ्यात तेवढी हिंमत आहे तर तू कर, माझं काही म्हणणार नाही. मग आम्ही लग्न केलं.
आणि त्यांच्या कृपेमुळेच आजपर्यंत कुठलाही त्रास नाही, काय नाही. खरंच आज आमच्या लग्नाला 50 वर्ष झाले. म्हणजे हो. गुरु आशीर्वाद आणि ते बोलले काय असतं ना ते आम्ही पावलोपावली अनुभवले. त्याच्यातनं जर बाहेर पडलो तर ठेच लागून सुद्धा माणूस जाऊ शकतो. पण ते आहे पण ते वलय आहे हो. याची जाणीव होती, सारखी होती. हम्म. आणि नेहमी हेच शब्द आठवायचे ना त्यांचे, हा. की त्यांच्या कार्याला त्यांच्या नावाला कुठलंही वाईटपणा यायला नाही पाहिजे ही शिस्त आम्ही आपल्या मनालाच घालून घेतलो. बरोबर. की आपलं आचरण असं ठरायचं. त्यांनी सांगितलं होतं की नंतर येतील हो. त्यांना तुम्ही आदर्शवादी वाटायला पाहिजे. हम्म. त्यामुळं ते छान. त्याच्यामुळे कुठलाही त्रास आतापर्यंत झालेला नाही परमेश्वराच्या कृपेने, म्हणजे तो बाबांच्या त्यांनी परस्पर कृपेने विभव सगळं. निराकरण केलं हा. असेल. झाला नाही पण त्यांनी हा, तर त्यांनी ते केलं. त्याच्यामुळं आजपर्यंत अजून त्यांच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आणि असंच चालत राहील. मला नक्की खात्री आहे त्या गोष्टीची. हे आता यांनी सांगितलं की दादांच्या गुरुमार्गात हे आले तुमच्यामुळे, हो पण तुम्ही घरच्याच व्यक्ती आहात. हो तर तुम्हाला दादा गुरु म्हणून पहिल्यांदा केव्हा जाणवले आणि कसं ते नाही हे सगळं बघत होतो ना. हम्म. त्याच्या आधी काय झालं, अगदी लहान होतो आम्ही तेव्हा. आम्ही मुंबईला अजिंक्य मेन्शनला गेलो होतो. तिथं फुल हॉल भरलेला होता, कामकाज चालू होता बरं. आणि साईबाबांचं संचार झालं. बरं. ते म्हणजे तो तिकडं कोपऱ्यात चोर बसलाय ना तो पुढे या. तर प्रत्येक जण एक दुसऱ्याकडे बघायला लागले की कोण चोर. हम्म. हम्म. तर तिथं जे बसले होते हम्म. ज्या व्यक्तीने त्यांनी उद्देशून बोलले हम्म. ते उठून बरोबर पुढे येऊन बसले. बरं. हो. तर बाकीचे म्हणजे ह्यांना बाकीच्यांनी नंतर घेरलं आणि विचारलं ना की तुम्हाला का चोर म्हणले. आज कोट्याधीश माणूस होता तो आणि साईबाबा कोण त्यांना म्हणले चोर. तर ते म्हणले माझी आत्या बहुविकलांग होती आणि त्या काळात म्हणजे साईबाबा हयात असताना त्यांना सांगितलं की ती आत्या सकट तुम्ही शिर्डीत राहा. अच्छा. आणि रोज द्वारकामाई जाणायची. निराकरण हेच की रोज द्वारकामाई जाणायची आणि बाबा शिर्डीत फिरून कचरा गोळा करून आणायचे आणि द्वारकामाईत टाकायचे. हो. आणि तिला सांगायचे झाडू दे. आणि त्यांनी वास्तव्यासाठी 3 महिने सांगितले. आणि त्यावेळेला शिर्डीत एक हॉटेल नव्हतं, काही नव्हतं, मातीचंच होतं सगळं. म्हणजे मी पण दादांबरोबर गेली तेव्हा द्वारकामाई ते सगळं बघितलं होतं. आत्तासारखं नव्हतं एकदम. तर हे लहान होते तर बाबा तरटावर बसायचे ना. तर यांना भूक लागली की हे काय करायचे, असं असं बोट घालून तरटाखालीला पैसे घ्यायचे आणि भजी खाऊ द्यायचे. बरोबर. तर ते बाबाने बघितलं होतं. आणि हे नंतर मोठे झाले, खूप मोठे झाले. यांनी चिकारा लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन्स कर, अनाथाश्रमाला देणगी द्या, खूप म्हणजे शिबिरं भरवली. पण त्यांच्या मनाला शांतता नव्हती. ते म्हणजे मी सत्पुरुषाचे पैसे खाल्लेले तर मी हे कुठं देऊ. त्यामुळे बाबा जेव्हा म्हणजे तो चोर तिथं बसलाय ना तो पुढे ये, ते आले. तर म्हणजे एकंदर 3 महिन्यात तुम्ही 36 रुपये 27 पैसे खाल्लेले ते मला दे. तर त्यांनी खिशात हात घातला. आता लक्षाधीश माणूस तो कशाला चिल्लर घेऊन फिरणार. त्यांच्या खिशात पैसे नव्हते. म्हणजे सेवकांकडनं घे. तर म्हणले नाही मी चेक देतो. ते म्हणले चेक तुझ्याकडं चालतो, माझ्याकडं नाही. तू त्यांच्याकडनं पैसे दे. म्हणजे आज तू परत न्यूट्रलच झाला ना, लक्षाधीश बाहेरच्या जगात आहे. माझे पैसे दे. का तर हे तुझं कर्म तुझ्याबरोबर परत पुढं जायला नको. तर ज्याचं आहे त्याला तिथंच देऊन टाक. मग त्याने दिले. मग त्याने ती काळी सांगते. म्हणजे आता साईबाबांचा संचार झाला होता. तर यांनी शिर्डीची गोष्ट त्यांना ती असं प्रत्येक ठिकाणी कोणाचा संचार होतो ना त्यांनी तो अनुभव दिला. आणि त्यांनी सांगितलं की हो मी. आणि त्यांनी ऍक्शन करून दाखवले ना की असं तू मोठ्याखाली बोट घालून माझे काढत होता. माझं लक्ष होतं पण बालपण होतं म्हणून मी गप्प बसलो होतो. तू एवढे घेतलीस ते केलं. दादांचे खूप संचार तुम्ही अनुभवले असतील. हो. त्यातले काही अनुभव आम्हाला संचार अवस्थेतले आम्हाला खूप बरोबर संचार झाले ना की त्यांचे एक्सप्रेशन प्रत्येक विभूतींच्या वेगवेगळ्या होत्या. ते कळायच्या की आता हे बाबा आले. आणि सगळ्यात कडक तर मुंबई जिल्ह्यातले बाबा होते. आणि ते सगळ्यांना रागवून गेले की हाजी बाबांना म्हणजे ते वडील होते, मी आई आहे. मग ते सगळ्या रडणाऱ्यांना शांत करायचे. ते कोणाला रागवलेले असलं की माणूस रडायलाच लागेल ना आपल्याला त्याचा. तर त्यांना ते तिथे शांत करायचे. तर
आणि एकदा हाजी मलंग बाबांचा उरूस आणि त्याच्या आधी दादांना जेव्हा निराकरण करायचे होते तेव्हा होम हवन हाजी मलंग पहाडावर व्हायचं. 3 तास पहाड चढायला लागतो. आम्ही गेलो होतो. आणि हे सगळे होमाच्या विटा भक्त खालनं वरती न्यायचे. आणि ते मकर संक्रांतीच्या आसपास तिथं हवं. एक तर थंडी इतकी आणि सगळे धोतर नसून उघड्या अंगाने वरती जायचे. आणि ही सगळी लोक जायची तिथं हाजी मलंगला बाकीचं काही नव्हतं. तर आई गुळाच्या पोळ्या काय त्या खराब होणार नाहीत म्हणून एवढ्या पातळी भरून सगळ्या भक्तांसाठी करून द्यायची की तुम्ही तिथं. तेव्हा एक असाच इंजिनिअरिंगचा मुलगा आला होता. तर त्यावेळेला आमच्या लहानपणी इंजिनिअरिंगला आहे म्हणजे खूप मोठी आता कॉमन झाले सगळ्यांना. त्यावेळेला हा इंजिनिअरिंगला आहे हा इंजिनिअरिंगला. तर त्याला म्हणले तुला यायचं आहे हवनाला तिथं. तो म्हणला दादा माझी परीक्षा आहे. तर म्हणले ते सगळं बघायला येईल तू मला तिथं पाहिजे. आता शेवटी तो म्हणला काय हरकत नाही परीक्षा मी परत पण दिली पण मी पहाडावर लागला. आणि तो तिथं हवनाला गेला आणि इकडं यांनी पेपर लिहिला असं बाकीचे सगळे म्हणले. कोणतरी त्याचे येऊन पेपर लिहिला कोणी नाही लिहिला पण लोक बाकीचे विद्यार्थी त्याला बघत होते तिथं लिहिलं. तो तिकडे पहाडावर तो पहाडावर आणि तो तिकडं गेला. आणि आल्यानंतर सगळे म्हटले अरे तू सगळ्यांच्या आधी पेपर गेलास किती अभ्यास केला होता. तो चुप्प बसल्यानंतर मनात म्हणलं तर मी इथं हजरच नव्हतो तर मी पेपर सगळं लिहिला. आणि तो चांगल्या मार्काने पास झाला. आणि तो पहाडावर होता. तर दादा म्हणले ते नंतर बघायला येईल तुझी उपस्थिती मला तिथं पाहिजे. तर काहीतरी त्यांच्या घराण्याचं निराकरण असेल काही असेल की त्याला त्याचं हे केलं. तो किती हजर. अजून एक किस्सा होता. एक असेच गुरु भक्त ह्या मार्गात आले त्याच्या आधी ते भाई होते. आणि कायम त्यांची इथं लावलेलं असायचं. तर बाबा म्हणजे हा मार्ग सोड. ते म्हणजे मी जर आता हे सोड थोडा मला धाक ठेवायला पाहिजे. मी सोडला पण मी ह्याच्याशिवाय गेलो तर मला कोणी उडवेल म्हणून मला ते ठेवायचं. त्यांना अरेस्ट वॉरंट निघालं होतं. आरती चालली ते बसलेले पोलीस येऊन बघून गेले तो माणूस दिसलाच नाही. द्वारका माहीत नाही सेंटरवर तो दिसलाच नाही. ते म्हणजे ते तिथे नव्हते आणि ते तिथं होते. दादा नंतर म्हणले आत्ता तुला बाबांनी मुक्त केलं परत ह्या लाईनीला नाही जायचं. हा मार्ग त्याच्यासाठी नाहीये. कारण म्हणाले हे अज्ञान तुमचं दुःखाला कारण आहे. तर ते आणि हे एक दादांना माहित होतं की लोक इथे येतात म्हणजे अडचणी होतात म्हणून येतात. सुखासुखी कोण येणार नाही केंद्रावर. त्यामुळं अडचणी त्यांना इथं घेऊन येतात. त्या निराकरण केल्याशिवाय हे भक्ती मार्गात येणार नाही म्हणून त्यांचं निराकरण दादा करत होतात. मग नंतर बाबांनी 12 वर्ष कामकाज बंद करावलं आणि मग हे सगळे सिद्धता केली. ते म्हणजे बाबांची इच्छा हे नव्हती की लोकांचं दुःख ते म्हणजे सुखाचा मार्ग दाखवला. दुःख निवारण केलंस की ते तेवढ्या पुरतं येणार आणि तेवढ्या पुरतं जाणार. आणि ते दुःख निवारण करण्यात काय ह्याच्याकडे ही वस्तू आहे माझ्याकडे नाही. पण अरे तिच्याकडे ती वस्तू आहे त्या वस्तूच्या वेळेला त्याच्या घरात काय सिच्युएशन होती तुम्हाला माहिती आहे का नाही. त्याच्याकडे आहे म्हणून मला पाहिजे. मग ती जर इकडे रिपीट झाली तर बरोबर असं होतं ना. तर त्या म्हणजे तसं कोणाशीही बरोबरी करू नका. बाबांनी दिले हे चिकार उदाहरण दिले आणि किती लागणार झालं. तर हे असे सगळे किस्से ऐकत गेले ना हे मला म्हणतात तू खूप अल्पसंतुष्टी. म्हणलं अल्पसंतुष्टी नाही. ते समाधान जे मिळालेलं आहे ना ते आजतागात चाललेलं आहे. चिकार गेले दादा नेहमी म्हणायचे घरातला कचरा जास्त वाटतो तर रस्त्यावरचा कचरा बघा ना मग तो घरातला कमी वाटतो. जगात दुःख अनंत ती आधी बघा मग आपले दुःख काहीच नाही. म्हणजे या स्थितीला आल्यावर माणूस टेबल होतोच. काही हेवे दावे काही लक्षात हा जो कार्यक्रम आपण करतोय गुरुसंवादाचा कारण दादाने जे साहित्य लिहिलं ते पुस्तकात आहे. पण हे जे प्रसंग आहेत ना ते जिवंत प्रसंग आहेत. जिवंत प्रसंग त्यांनी महसूस केलेले आहेत. असे प्रसंग कुठे लिहिले आहेत म्हणून दादा एक वेगळ्या रूपाने जगाला कळतात.
त्यासाठी हा गुरुसंवाद आपण हो, हो, बरोबर. तर तुमचे पण असे काही अनुभव आहेत की जे एकदम हृदयाला भेटणार असं काही? ह्या सगळ्या घटना सगळं हृदयाला भिडणारच आहेत सगळ्या. पण मला जो अनुभव आला तो अजमेर बाबांची मन्नत वगैरे ते त्यांना माहीत झालं. मला आश्चर्याचा धक्का बसला की दादांना कसं काय कळलं. मी कोणालाही सांगितलं नाही ही गोष्ट. त्याच्यामुळं मला त्यांच्यावरती खूप माझा विश्वास वाढला. कसलं ते आपलं मगाशी अर्धवट राहिलं होतं, कसली मन्नत तुम्ही मागितली होती ते पहिले हे म्हणले होते अजमेरच्या दरम्यान की ह्या मुलीशी लग्न झालं तर मी हिला घेऊन तुमच्या दरम्यात येईल. आणि लग्न झालं तरी 3 वर्ष काही जाणं झालं नाही. बरं तर एकदा अजमेर बाबांचा उरूस द्वारकामध्ये होता बरं आणि सगळे आणि विडा देत होते सगळे लोक. बाबा म्हणले मी नाही घेऊन का. तर आम्हाला समजलं सगळ्यांचे विडे घेतले, आमचा का घेत नाही. तर म्हणजे पहिले म्हणत होता तो मी यांच्याकडे बघितला. म्हटलं नवस बिवस बोलायची लहानपणापासून आम्हाला सवयच नाही. कारण आमच्या मनात आलं की बाबा ती इच्छा पूर्ण करतात तर नवस का बोलणार. तर म्हणजे आम्ही तुम जाओ रेवड़ी लाव, खिचडी चावल आणि मूग डाळ और 5 गुलाब के फूल लाव. मग हे घेऊन आले. म्हणजे हे तिथे ठेवा आणि मग मी हा वेळा घेतो. मग हे ते ठेवलं तर हे मला नंतर म्हणजे मी तिथं बोललेलो मी तुला पण नाही सांगितलं, यांना कसं कळलं. त्याच्यानंतर मी सांगितलं की अशा अशा विभूत येतात. कारण आधी सांगितलं असतं तर हे म्हणले असते तुझे वडील आहेत म्हणून बोलते. तर म्हणलं अनुभव घेऊ दे ना. मग त्याच्यातनं कळलं त्यांना ते कळलं. दुसरा प्रसंग असाच की मी आकाशवाणीच्या रेकॉर्डिंगसाठी दिल्लीला चाललो होतो. तर अचानक मला बोलवणं आलं तिथे. तर विचार करत होतो जाऊ का नको. नंतर माझ्या मनात विचार आला की मग आपण रेकॉर्डिंगला गेलो की मग तिथून सेंटरवरती जायचं. मी म्हटलं हिला पण घेऊन जावं. मग मी हिला विचारलं की तू येणार का बरोबर. तर ती हो म्हटली. मग आम्ही दिल्लीला गेलो. मग दिल्लीला गेल्यानंतर आम्ही स्टेशनवरती उतरल्यानंतर आकाशवाणीतर्फे आमची उतरायची व्यवस्था केली होती. मग ही मला म्हणली की आधी तिथं नको जायला, आधी आपण केंद्रावरती जाऊ. मी म्हटलं आपण दादांना पण सांगितलं नाही काय नाही. मग केंद्रावरती कसं जायचं. तर हिच्या म्हणण्याप्रमाणे मग आम्ही केंद्रावरती गेलो. मग ते दादांनी काय सांगितलं ते दादांनी पुण्याला येण्यासाठी निघाले गाडी होते सामान ठेवलं होतं. म्हणजे दीपक सगळं सामान काढा, आज पुण्याला जायचं नाही. तर म्हणे का सांगतो म्हणाले. आणि ते खुर्चीवर बसले बाहेर लॉनमध्ये आणि नेमकं गेट वाजलं होतं. म्हणजे बघ ही येणार होती ना, हे मला स्ट्राईक झाला होता म्हणून मी थांबलो. कारण आता यांना मला पुढचं मार्गदर्शन करायचं आहे की देवदर्शन कसं घ्या. मग त्यांनी सांगितलं की असं असं जा तुम्ही असे बघा. मग आम्ही ते केलं. दादानी मला विचारलं की कसे आलात तुम्ही, कुठल्या कामासाठी. मी म्हटलं असं आकाशवाणीचं रेकॉर्डिंग माझं म्हणून मी आलो इथं. मला म्हणले नाही तुम्ही मनामध्ये ठरवून आलाय तुम्हाला अजमेरला जायचंय, हे ठरवून तुम्ही आलेले. म्हणलं हो दादा म्हणे मला तिथं जायची इच्छा आहे. तर आणि माझं तो नवस केला होता तोही माझं पूर्ण केंद्रावरती झालेलं तर पण तिथं सुद्धा मला जाऊन यायचंय. मग त्यांनी मला सांगितलं की आज डायरेक्ट तिथं जायचं नाही अजमेरला, आधी कुतुबुद्दीन बाबांच्या दर्ग्यामध्ये जायचं, मग तिथून निजामुद्दीनच्या, मग नंतर हजरत सलीम चिश्तींच्या दर्ग्यामध्ये जायचं, मग शेवटी मग तुम्ही अजमेरला या. अशा पद्धतीने म्हणे ते तुमचा नवस पूर्ण होईल. आणि जोही भक्त येतो तो सगळेजण अशा प्रकारे जातात, डायरेक्ट कधी अजमेरला जात नाही. आधी हे 5 केंद्र जे आहेत 4-5 जे केंद्र तिथं आधी सगळ्यांना जावं लागतं. मग त्याप्रमाणे आम्ही जाऊन आलो दादांनी सांगितल्याप्रमाणे. पण दादांनी जसं सांगितलं आम्हाला त्याप्रमाणे आम्ही ज्या ज्या दर्ग्यामध्ये गेलो, पण त्या दर्ग्यामधले मुजावर लोकांनी आमची इतकी सेवा केली की दादांचा जावई आला आणि दादांची मुलगी आली. हजरत कुतुबुद्दीनच्या दर्ग्यांमध्ये पण तोच अनुभव आला, निजामुद्दीन बाबांच्या दर्ग्यामध्ये सुद्धा तोच आला, सलीम चिश्तींच्या दर्ग्यामध्ये आणि अजमेर शरीफच्या बाबांच्या तिथे ते मुमताज अली म्हणून होते, ते खादिम होते तिथले, ते दादांचे भक्त होते. ते दादांना सुद्धा ते मानायचे ना. दादांनी त्यांचे खूप प्रश्न काय झालं ते सोडवले होते. तर ते मला म्हणले दादा जब तक सुनते नहीं ना ख्वाजा साहब सुनते नहीं. दादा को बोलते तो फिर वो सुनते. तर मग त्यांच्या सगळ्या
मुलींची लग्न झाली, सगळे निराकरण झाले. तर त्यांनी आपल्या घरीच मामाला उतरवलं होतं मुमताज अलीने. तुमचा परिचय आधी होता की आधी बघितलं नव्हतं ते भजन वगैरे तुम्ही कधी बघितलं? नाही नाही पण त्यांना माहिती होतं. नाही, त्यांना माहिती होतं. आम्ही आपापसात बोलत होतो, ते उभं राहून ऐकत होतो. बरं. कारण मी तिथे आधी म्हणजे इथे मुजावर होती, ते म्हणजे 2000 मुजावर, म्हणजे 2000 मुजावर आहे. हा एवढा मोठा दर्गा आहे तो. आता म्हणलं आता ह्याच्यात मुमताज अली कुठं शोधायचे, तर ते तिथंच उभे होते. बरं. ते म्हणले मी मुमताज अली क्या बात आहे. तर मी म्हणलं हम पुण्यातला आहे दादा फक्त. अच्छा अच्छा, कमिटीच्या हॉलमध्ये घेऊन गेले. म्हणलं मी मोठी मुलगी आहे, हे म्हणजे मिस्टर आहे. मग त्यांनी सगळं म्हणजे कोणाशी भेटायचंय, कोणाशी बोलायचंय हे ठरलंय. ते म्हणले ना, माझ्या मर्जीशिवाय तुम्ही कोणाशी बोलू शकत नाही किंवा माझ्या बाबतीतही बोलू शकत नाही. जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हाच तुम्ही बोलणार, तेव्हाच तुम्ही भेटणार. आता आम्हाला माहित होतं आपण लोक भेटू. ही त्यांचीच इच्छा होती, त्यांचीच इच्छा होती ना की यांना भेटा. तर ती सिच्युएशन जशी घडून येते की आता भेट होईल. दादा आपले जेव्हा भक्तभावांशी बोलतात किंवा त्यावेळी त्यांचे संवाद व्हायचे भक्तभावांशी, तर त्यातनं ते एकदम सहज सोप्या भाषेत ते सांगायचे गोष्टी. ते बोधामृतामध्ये म्हणतात. ते त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हा मार्ग सगळ्यात सोपा आहे. एक दान तरी द्या. बरोबर. कुठेही फार कठीण तिथं दर्शन घ्या, तिथं हवन करा असं काही नाही. नित्य साधना करा, दान करा. कारण हे दानाचा प्रकार सगळीकडे आहे. म्हणजे आमच्याकडे तर लोक म्हणतात तुम्ही दान दिला ना तर त्याचा एक ढग तुमच्यावर चालत असतो, तुम्ही दिलेलं दान. आणि तो तुम्हाला सपोर्ट छाया देतो, छाया देतो. आणि त्यावेळेला दादा 30 पैसे सांगायचे, आता 5 पैसे नाहीत आणि 4 आणे पण नाही. त्यामुळे 100 रुपये किंवा असं सांगतात दान. पण दानाचं महत्व दादांनी सांगितलं आणि ते कोणी सहज करू शकतं. त्याच्यासाठी कुठल्या याला देवदर्शन करायला जा, या कर, होम करा, नमो करा, काही हे नाही. आणि नित्य साधना 27 मिनिटाची, दुसरी प्रार्थना आणि न्यास केले तर 12 मिनिटाचं. ते जाता येता सहज होऊ शकतं. जप सुद्धा जाता येता होऊ शकतो. बरोबर. त्यामुळे बाकीच्यापेक्षा हा मार्ग सरळ सुटसुट का म्हणता अवलंबन नाही काही. तुम्ही दादांचे बरेच प्रसंग आजपर्यंत असं तुम्हाला आहे, पण एखादा असा अविस्मरणीय, अरे बापरे यानेपासून मी हालून गेलो असं काही तुमच्या आयुष्यात अविस्मरणीय प्रसंग बरेच आले असतील, पण एखादा सगळ्यांना सांगण्यासारखा काही आहे का तुमच्याकडे? प्रसंग असं जास्त माझ्याकडे नाही आहेत, पण जेवढं त्याचे हा सांगा की. कारण काय नित्य दादांबरोबर राहिलो ना, त्यामुळे ते दादांनी जेव्हा गुरुभक्तीच्या मुलाखती घेतल्या त्यावेळेला सलीम चिश्तींचा संचार होता. आणि आमचं कोणाचंही लक्ष गेलं नाही की ते अर्धा आसन सोडून बसले दादा. हो, म्हणजे आसनावर बसला की माणूस मध्यभागी बरोबर, तर ते अर्धा आसन सोडून इकडं सरकून बसायचे. आणि म्हणजे संध्याकाळी 8 वाजता आरती झाल्यावर मुलाखत सुरू होईल, त्याच्यानंतर दार उघडणार नाही, कोणासाठी पण नाही उघडणार. ज्यांना यायचंय त्यांनी 8च्या आधी यायचं. आणि 1 तासाची मुलाखत असायची. मुलाखत संपली की सगळे जायचे. तर आम्ही त्या मुलाखतीला बसायचो तिथे. सगळ्यात शेवटच्या दिवशी इतके सगळे रडले, कारण ते काय म्हणले, आता उद्यापासून मी येणार नाही, माझा संचार नाही. मग तुम्ही सलीमचे माझ्या दर्ग्यात येऊन जरी लोक आपटलं तरी मी बोलणारही नाही, दर्शन पण देणार नाही. आणि मी जे बोलतोय त्यातला एक शब्द खरा आहे, हे कशावर ना म्हणे तुमचं लक्ष गेलं नसेल. मी अर्धा आसन सोडून बसलोय, अर्ध्या आसनावर माझे गुरुदेव बसलेले होते. मग त्यांनी गुलाबाची फुलं घेतली आणि त्या आसनावर टाकले, ठेवले. तर ते म्हणले जे काय मी तुम्हाला सांगितलं, हा मी माझा खजिना उघडा केलाय तुमच्या समोर. हा प्रसंग इतका होता की त्या ह्याच्यात ना आता ह्याच्या पुढे सलीम चिश्तींचा संचार होणार नाही. 8 दिवस लागले, कारण ती सवय झाली. ती 8 वाजले पहिले देवघरात जागा पकडून बसायचं आणि मग येतात. आणि त्यावेळेला एक आमचेच नातेवाईक होते, केंद्रावर यायचे, पण मध्येच कोणीतरी सांगणारे आले, त्यांच्या नादाला लागले. आणि त्यांचं असं होतं
की ते सगळ्यात पुढं बसून मुलाखती दादा काय सांगतील ना ते सगळं लिहून घ्यायचं. आणि सगळीकडं फिरून मग त्यांना कळलं की यासारखा मार्ग कुठं नाही, पण जायची तर त्यांना हे सरळ म्हणत होते. मग ते हॉलच्या दरवाजापाशी बसले. तर बाबा आलेले म्हणजे तू तिथं का बसला, तुझी जागा इथं होती ना, तू देहाने दुसरीकडे फिरत होता पण मी तुला इथंच बघत होतो. म्हणजे तू उपस्थितीत नव्हता पण तू मला इथं बसलेला दिसत होता, तर तू इथंच ये. ते इतके रडले की मला काय दुर्बुद्धी झाली होती, मी सगळीकडे फिरलो पण ह्याची मला. तर म्हणजे ही फकीरची जोडी आहे, एक पाय आत टाकलास ना तो निघणार नाही, दुसराही टाकायला लागला असं करून. मग तो एक प्रसंग असा झाला की तो लक्षात राहिला. आणि गुरुभक्तींच्या मुलाखती अप्रतिम सांगितले त्यांनी. आणि म्हणलं एक शब्द मी त्यांच्या आज्ञेने बोलतोय कारण मी अर्धा सोडून बसलो. आणि तुम्ही दादांसोबत संमेलनाला वगैरे सगळे असायचे की नाही? 3 संमेलनाला गेले ते शिरोड्याला. नंतर अली झाला ना तर मग शाळा आणि हे मला जमलं नाही. पण 3 संमेलन शिरोड्याचे मी अटेंड केले. त्याच्याबद्दल असे कॅन्सरने आजारी होते. ते नेहमी म्हणायचे की दादासाहेब को बोलना दवा काम नाही करी, दुवा काम करेगी. तर त्यांचा जेव्हा त्यांची शेवटची वेळ आली तेव्हा त्यांना घिरघिर लागली होती. म्हणजे आता, आणि ते आमच्या जवळच होते ना, तर मी म्हणलं आता हे दादांपर्यंत कसं सांगायचं आपण. एवढ्यात बेल वाजली, बघितलं तर आरती आणि शोभा हजर. तर आरती म्हणजे ही बाटली दादाजी पाठवली खासाहेबांना चाटव. म्हणजे ठीक आहे, ते लागलेच गेले. त्या मधाचं बोट अब्बाजीने चाटवलं, त्याचं पाणी पोटात जास्त त्याचे डोळे बंद केले. त्याचं त्यांची घिरघिर, त्यांच्या पाठीवर हात फिरवला ना तर पंखा चालल्यासारखी कळत होती. तर त्यांना इतकी श्रद्धा होती दादांवर, म्हणजे ह्यापेक्षा जास्त श्रद्धा म्हणजे ह्यांना नंतर कळलं पण त्यांनी एका ह्याच्यात ओळखलं. तर ते नेहमी म्हणायचे यांच्या मोठ्या भावाने बंगला बांधल्यावर नाव काय ठेवायचं. तर म्हणजे दादासाहेब खूप उचके रखायचे. तर दादा म्हणले भार नाव ठेवा, म्हणजे त्या वास्तू जे राहतील त्या सगळ्यांची आपली वास्तू होतील. आणि ही गोष्ट कशी आहे की सगळ्यांची गरज आली, त्यामुळे अब्बाजीने ते नाव ठेवलं. आणि प्रतिमा आमच्या घरात सगळ्यांकडे. फक्त निराकरण दादांनी एवढं सांगितलं की तुम्ही उदबत्ती लावा, अनुष्ठान विनुष्ठान काही सांगितलं नाही कारण ते शक्यच नव्हतं ना यांना कोणाला, कारण त्या मार्गात. तर म्हणजे तुम्ही उदबत्ती लावलीत ना तरी तुमचं काम होईल. म्हणजे इतका सोपा मार्ग करून दिला की त्या तिन्ही प्रतिमा जेव्हा उदबत्ती दाखवा तुमचं काम होईल. आपल्या मार्गात म्हणजे आपण ओंकार साधना, आरती साधना आहे, त्यानंतर ज्ञान संवेदना वर्गात मुलांसाठी आहे. ह्या दादांनी गोष्टी ज्या सुरुवात करून दिल्या त्याच्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करा, आणि त्या कशा पूरक आहेत आपल्या? पूरक आहेतच. ते दैनंदिन प्रार्थना आणि हे परमार्थ प्रश्नावली जे केले, आपण मिळवलेल्या धनावर आपल्या खरेदीत तरांचा यथायोग्य प्रमाणात हक्क आहे, या जाणीवेचा विसर पडण्याजोगे काही कृत्य घडले का, तर आपल्या घरातच आपल्याला अनुभव येतो की कोणाला काय दिलं, देऊ द्यायला तो वाटेकरी असेल आपल्याला ते द्यायचं आहे. त्यामुळं दिलं ह्याला हे केलं हे कधीच नाही. अतिथी व अभ्यागत यांचा खऱ्या मनाने कसे बसले हे केलं असं आहे ना. तर अतिथी आम्ही परमेश्वर समजून करतो, कोणी येऊ दे. आणि कोणाशीही आमच्या व्यक्तीचं काही नसतं, पण कोणाचं नाही समज, पण दारात आला तर तो मला परमेश्वर. हां, मग त्यांचं आम्ही काढलं. म्हणजे हे जे त्यांनी दिलेत ना नियमावली 21, त्याचं जरी आचरण केलं तरी नैया पार आहे, खूप आहे. पण त्याचा हे करायला पाहिजे की आपण बाकीचा अवलंबर काही न करता आपल्याच आचरणाने सुरुवात केली की दुसरे करतातच. रोज रात्री झोपताना त्यातले काही मुद्दे तर आठवून जरी आपण हो स्वतःच आम्ही रोज झोपताना म्हणतो मी सगळ्यांना माफ केलं परमेश्वरा तू मला माफ कर. आपण मगाशी ऑफ द रेकॉर्ड बोलत असताना तुम्ही तो याचा प्रसंग सांगितला, ते गुरुजी सिनियर होते, ते त्यांच्याकडे काही ते काय होतं महाराज. ते जेव्हा दादांनी ना दत्त महाराजांची आज्ञा झाली
की असा इथं करायचा आहे. ते म्हणले मी ते करीन, पण माझा तुम्हाला एक विनंती आहे की माझे सर्व धर्माचे भक्त आहेत आणि तुम्ही सगळ्यांना सामावून घ्या तर मी करतो. ते म्हणले ठीक आहे. त्यामुळं दत्त महाराजांच्या मर्जी शिवाय कोणी एक दिवस पण वाडीत राहू शकत नाही. पण अल्मेड आले, हे गेले, 3 दिवस राहिले आणि ते म्हणले त्याच्यात सोयरं सुतू केला नको. जेवढे गुरुजी आहेत ते सगळे आपापसात नातेवाईकच होते. परत ते याग जे केलं होतं ते इंचाचं मेजरमेंट दिलं होतं बाबांनी, त्याच्याप्रमाणे ते सगळं केलं होतं. आणि जे सगळ्यात वयोवृद्ध होते त्यांची सगळ्या गुरुजींना भीती होती की हे जर गेले तर हा रुद्रस्वाहाकार कसा होणार. नातेवाईक असल्याप्रमाणे सगळ्यांना येणार. आणि महाप्रसाद झाला, सगळे भक्तांनी बाडी सोडली आणि ते गेले. तर बाबा म्हणले मला जे कार्य करू घ्यायचं नाही ते मी कसंही करून घेणार. आणि म्हणले मला जर कामकाजच करायचं नाही तर लहान मुलाकडनं सुद्धा मी करून घेईन. जरुरी नाही, कारण मध्ये काही भक्त असे होते की त्यांना म्हटलं होतं की आम्ही निराकरण करतो. त्यांना हे कल्पना नाही की ज्या आसनावर बसले ते करतात, आपण माध्यम आहोत. तर म्हणजे असं समजू नका मी लहान मुलाकडनं पण निराकरण करू नये. तर त्याच्यावर त्यांनी एक असंच उदाहरण दिलं की शेण जेव्हा ताजं पडतं तेव्हा ते किती वजनी असतं आणि त्याच्या गोऱ्या झाल्यानं उचललं की किती हलकं लागतं. इथं मी केलं म्हणा ते आमच्यापर्यंत असतं इतकं हलकं असतं. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी विसरून जा. म्हणजे असं ते किती किस्से सांगायचे तर ते अनुभवल्यानंतर माणसात खूप बदल होतो. मी माझा अनुभव सांगते, मला लागत नाही काय कसंच काय नाही वाटत. कारण मी म्हणलं अरे आपण किती ऐकलं तर आपलं आणि दुसऱ्यांनी शिकावं ना. त्याच यामधला अनुभव तुम्ही काही प्रसंग सांगत होते, पाणी थंड होतं, सकाळी उठून नरसोबाच्या वाडीला गेलो होतो. दादानी मला सांगितलं होतं की तुम्हाला यायचंय. म्हटलं ठीक आहे, म्हटलं मी येतो. मग आम्ही नरसोबाच्या वाडीला, मला दीपक दादा आणि प्रदीप दादा हे दोघे माझ्याबरोबर होते, सगळेच भक्त होते बरोबर. मग तिथं नरसोबाच्या वाडीला गेल्यानंतर आम्ही तिथं राहिलो. तर सकाळी पहाटे 4 वाजता 4:30 वाजता दीपक दादा आले, मला उठवलं. मला म्हणले उठा अनवरबाई, आपल्याला आंघोळीला जायचंय. आता दादा स्वतःच मला अनवरभाई म्हणायचे, त्याच्यामुळे सगळेच मला अनवरभाई म्हणायला लागले होते तिथे. तर मला म्हणलं इतक्या सकाळी जाऊन कुठं आंघोळ करायची. म्हणलं आपल्याला नदीवरती जायचंय. म्हणलं इतक्या पहाटे. मग प्रदीप दादाही आले, मग ते मला बरोबर घेऊन गेले. तिथं मला धोतर वितर नेसवलं त्यांनी आणि मला म्हणले पाण्यात डुबकी मारायचे. सगळे डुबके मारत होते. तर मी कधी असं इतकं पहाटे आणि इतक्या थंडीत, म्हणजे शर्ट काढल्यानंतर सुद्धा थंडी वाजत होती. मी म्हटलं कसं म्हणे मी पाण्यामध्ये उतरू. प्रदीप दादा मला म्हणायला लागले नाही, आणि दीपक दादा मला म्हटले उतरायला लागणार तुम्हाला, तुम्ही उतरा, दादाने सांगितलेले. मग त्याप्रमाणे मी पाण्यामध्ये उतरलो होतो. पाण्याला उतरल्यानंतर मी डुबकी लावली तर पाणी एकदम गरम लागायला लागलं. मला आश्चर्य वाटलं की एकदम पाणी गरम कसं काय झालं. म्हणून तिथं 2-4 डुबक्या व्यवस्थित तिथं मारल्या. मग तिथून बाहेर आलो मी त्याच्यात. तर हे सगळी बाबांची कृपा आहे सगळी, त्याच्यामुळे हे सगळं घडतं. मुलाखतीचा भाग 2 आपण लवकरच प्रक्षेपित करणार आहोत. तरी अशा सुंदर मुलाखतींसाठी गुरुसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत गुरुसंवाद पोहोचवा.